तेव्हा मी कशाकरता सांगितलं, उगाच नाही सांगितलं बरं का. आपल्याला हा शब्द लक्षात घेताना वचनी आवडी संतांची ये, इथं वचन आवडी नाही आहे, वचनी आवडी. संत फार बारकाईनं लिहितात, सप्तम्यांत शब्द लिहिलेला आहे. वचन आवडीमध्ये वचनाच्या बाह्यांगाची आवड असा सुद्धा अर्थ निघेल, पण वचनी शब्दानी अर्थसंधानू आवड, अर्थानुसंधानी आवड असा अर्थ निघतो वचनी शब्दाने. गोड आवाज असला तर वचन आवडी आहे, आणि अर्थानुसंधानी आवड जी आहे ती नुसता वचन आवडीमध्ये नाही, वचनी आवडी. म्हणून शब्द काय दिलाय, वचनी आवडी संतांची आहे. एका वेलांटीनं अर्थ होतो ना, असा बदल झाला की नाही. फक्त एक वेलांटी, बाकी काही नाही, वचन आणि वचनी. तर वचनाचा जो अर्थानुसंधान आहे त्याच्यात आवडी धरायला पाहिजे. नाही तर दुसरं एक उदाहरण या संताच्या ह्याच्यातच समितीमध्ये एकाने सांगितलं. एकाने गडी ठरवला, तुम्ही तिथं ऐकलं उदाहरण, आणि त्याच्यातले काही लोक तिथं होतेच. फार सगळा पगार निश्चित केला, तिथं या महाराजांनी सांगितलं, आणि त्यांनी आट लिहून घेतली होती, करार लिहून घेतला. मी सांगल ते ऐकायचं, तुझा तोंड देखला, पगार, ॲडव्हान्स सगळं. करार लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच बऱ्याच गोष्टी सांगितल्या. गोटा साफ कर, धारा काढून घे, मी अमुक करून येईपर्यंत अमुक काम कर. आणि तो परत आला मालक फिरून, यांनी काहीच केलेलं नव्हतं. काय म्हणे, मूर्ख आहेस, एवढं तुला मी सांगितलं आणि तरी तू एकही काम केलं नाही. करार लिहून दिला, मी तुला 10,000 रुपये ॲडव्हान्स दिला 5च्या ऐवजी. असं का म्हणले, काढा करार. आम्ही ते सांगत असतो ना, एका स्वल्पविरामाचं मी उदाहरण सांगत असतो. मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा. फक्त स्वल्पविराम घातला करणारपाशी. अर्थ काय झाला, मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा. फौजदारने लिहून घेतलं होतं, मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा. पुन्हा चोरी केली आणि पकडला. अरे मला लिहून दिला ना, म्हणे काढा साहेब, वाचा. अनेक वेळा त्यांनी त्याच्या अर्थानं वाचलं, फक्त बारीक स्वल्पविराम होता. तर म्हणलं, साहेब तुम्हाला व्याकरण नीट येत नाही म्हणले. म्हणून काय झालं, अहो म्हणे स्वल्पविराम ते, हां मग वाचा आता स्वल्पविराम करून. मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा, स्वल्पविराम. अर्थ बदलला. तो गडी म्हणला, मी तुमच्याशी जसा करार केलाय तसंच करतोय. जे सांगल ते ऐकल. मी ऐकायला नव्हतो का, जे सांगल ते ऐकणं, याचा करार आहे, करण्याचा करारच नाही म्हणले. करार सांगल ते ऐकल, मग सांगाल ते ऐकतो ते, तुम्ही सांगाल ते. तेव्हा अशी वकिली करू नये म्हणून वचन आणि वचनीचा फरक सांगितला. हे 2-3 उदाहरणं त्याच्याकरता सांगितले. वचन आवडी नाही, वचनी आवडी. म्हणजे संतांच्या वाङ्मयात एक इकडचं तिकडं करता येत नाही महाराज, लक्षात घ्या. थोडाही जरी इकडं तिकडं केलं तरी बिघडतं. म्हणून बिनचूक वाङ्मय तर वचनीच पाहिजे. लोक कधी कधी म्हणता इतकं घोटाळे करतात या अभंगाचे, पार अर्थ उलटाच्या पालटा होतो. हरिपाठामध्ये भोळे भाळे लोक म्हणतात, त्रिगुण आसार, निर्गुण आसार म्हणतात. काय मी विनोद म्हणून नाही, खरंच म्हणतात. अर्थानुसंधानाचा विचारच नसतो डोळ्यासमोर. अर्थ बदलेल किती याचा विचारच नाही, लक्षात घ्या. तर वचन आवडी नाही झालं पाहिजे, वचनी आवडी संताची आहे. आणि वचनीच्या जोडीला आवडी शब्द आवरला आहे. नुसतं आवड नाही, दोन्हीलाही वेलांटी आहे. आणि दोन्ही वेलांटीचा अर्थ जो आहे
अंतर्मुख अर्थ घेण्याकरता आहे, अंतरंग अर्थ घेण्याकरता आहे. असं आहे. आवड आणि आवडीमध्ये फरक आहे. आवड इंद्रिय ग्राह्य असते आणि आवडी स्वग्राह्य असते. इतका बारकावा आहे, पण तितका बारकाव्यानं लोक वापरत नाहीत. पण बारकाव्यानं वापरली तर अर्थ असा आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी. इथं आवडी शब्दाचा अर्थ अंतरंग. लक्षात घ्या. आवडी विठ्ठल गाई जे एकांते. तर इथं सुद्धा आवडी शब्द वापरला आहे. तसं इथं वचनी आणि आवडी हे दोन्ही शब्द लक्षात घ्या. जाणकार तुम्ही आहात, त्याचा भावार्थ कळण्याकरता तुम्हाला एवढं सांगितलं. कशाशी आवडी धरायची? तर संताच्या वचनाचा अर्थानुसंधानी वचनी त्यातला जो अंतरंग भाव आहे त्याच्याशी आवड धरायची आहे, बाह्य नाही. लक्षात घ्या. तर ही आवडी काय करेल? ही आवडी तुम्हाला चित्तशुद्धीला आणि बुद्धी स्थिर करायला मदत करेल. आणि ही चित्तशुद्धी आणि बुद्धी स्थिरता हाच आजच्या आपल्या पायरीतला दुसरीचा पोर्शन आहे, सत्वसंशुद्धी. लक्षात घ्या. तेव्हा मुख्य धर्म जर पायरी, पायाची पायरी जर काही असेल परमार्थाच्या, देवभावात असं वाटतं का? तर नुसतं आवडी नाही चालत, नुसता भाव चालत नाही. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तर शुद्ध चित्त, बस. तर ही चित्तशुद्धी ही दैवी संपत्तीची दुसरी संपत्ती आहे आणि तिचा उल्लेख सत्वसंशुद्धी रूपानं आलेला आहे. आणि या चित्तशुद्धीबरोबर शब्द वापरला बुद्धी. आता शुद्धमध्ये शब्द घातला आहे. एकीकडं चित्त आहे आणि एकीकडं बुद्धी आहे. मग शुद्ध दोन्हीकडं लावायचं. शुद्ध चित्त आणि शुद्ध बुद्धी दोन्हीचा कॉमन शब्द शुद्ध शब्द जो आहे, बुद्धीकरताही धरायचा आणि चित्ताकरताही धरायचा. तर चित्त आणि बुद्धी दोन्ही शुद्ध करायची म्हणजे ती स्थिर होईल. स्थितप्रज्ञतेचं सूत्र कशात आहे? तर याच्यात आहे. मग ती बुद्धी आता स्थितप्रज्ञतेची जर सगळी लक्षणं काढली सत्वसंशुद्धी करता, तर अजून मोठं लांब शेपूट वाढेल. लक्षात घ्या. प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. त्या संबंध श्लोकांमध्ये 3-4 वेळा स्थितप्रज्ञतेची व्याख्या म्हणून याचा विचार आलेला आहे. प्रकरण फार मोठं आहे. सगळं चिंतन कीर्तनाच्या एवढ्या प्रकरणात करता येणार नाही. तुम्हाला संकेत केला तरी पुरेल. तर स्थितप्रज्ञ लक्षण म्हणजे ह्याचाच पर्यायाने दुसरा अर्थ सत्वसंशुद्धी म्हणजे स्थितप्रज्ञता, असाच अर्थ आहे. स्थिरावला समाधीत. तो एकदा चित्तबुद्धी एकदा स्थिर झाला ना, शुद्ध झाले की स्थिर होते आणि स्थिर असलेला शुद्ध बुद्धीचा असतो. असा दोघाचा एकमेकाशी समन्वय आहे, अन्वय एकमेकाशी, अन्योन्याश्रय. का शुद्ध आहे आणि स्थिर नाही, होणे नाही. स्थिर आहे आणि शुद्ध नाही, होणे नाही. असं आहे. ज्याची बुद्धी स्थिर आहे ती शुद्ध असेलच आणि ज्याची बुद्धी शुद्ध झाली ती स्थिर असेलच. असं आहे. विठाला 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 विठाला. चित्तशुद्ध बुद्धी ठाई स्थिर. अर्थ 2-3 होतील याचे. ठाई शब्दाचं सूत्र बुद्धीशी लावलं तर एक अर्थ तयार होईल. हे शुद्ध चित्त शुद्ध बुद्धीच्या ठाई स्थिर व्हावं असा एक अर्थ झाला. आणि एक ठाई शब्द जो आहे तो परमात्मवाचक होतो, स्वरूपवाचक होतो. लक्षात घ्या. तर स्वरूपामध्ये बुद्धी स्थिर व्हावी
हे सत्वसंशुद्धीचं एक स्वरूप आहे. आणि महाराज शुद्ध चित्त आणि बुद्धी सिद्धांतावर आरूढ झाले तरी ते ठायी स्थिर झाले. सिद्धांतावर आरूढ होणारी स्थितप्रज्ञ बुद्धी सत्वसंशुद्धी आणि भगवंताच्या पायी स्थिर झालेली बुद्धी सत्वसंशुद्धी. एक भक्तिप्रधान एक ज्ञानप्रधान अर्थ झाला. विठाला 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 फार नाही बारीक सांगत अर्थ आहे. दोन अर्थ लक्षात घ्या. एक भक्तिप्रधान आणि एक ज्ञानप्रधान. स्वरूपाठाई स्थिर होणं चित्तबुद्धी हा ज्ञानप्रधान अर्थ. आणि देवाच्या पायी स्थिर होणं, मनाचे संकल्प पावील सिद्धी दरी राहे बुद्धी, याचे म्हणजे कोणाचे? परमात्म्याचे. लक्षात घ्या. तर स्वरूपावर स्थिर होणं किंवा भगवत चरणावर स्थिर होणं. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, भक्तिप्रधान सत्वसंशुद्धीचा अर्थ आहे. धरोनी आबाही भवहा तारीला, मनात येथे धावगी राही विठोबाचे पाय, चित्ती तुझे पाय. हे दास्य धर्माचे हे सगळे प्रमाण बरं का. डोळारूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक मागतो मी तुम्हाला तारा, उचित ते करा भाव जाणून करा. तर उचित जाणताना या क्रमानं जाणून घ्या. ठाईचा अर्थ भगवत चरणावर आणि ठाईचा अर्थ स्वरूपानुसंधानावर. हे दोन अर्थ झाले. चित्तशुद्ध बुद्धी ठाई स्थिर. आणि यातला सर्वात मोठा प्रतिबंध आधी काढा. न घालावी धाव मनाची एवढी, वचनी आवडी संताची ये. मग ही त्याच्या पायावर स्थिर करण्याकरता हे पुन्हा अंग, उपांग, साह्यांग, अन्योन्याश्रय. चित्तबुद्धी स्थिर होण्याकरता कशी करावी स्थिर? तर संत वचनाची आवडी धरावी. का? संत वचन विवेक प्रधान. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची की. तर संत आणि विवेक यांचा अन्वय आहे. एक अनुस्यूतपणा आहे. हे दोन्ही एका ठिकाणी नांदतात. तेव्हा बिनु सत्संग विवेक न होई, रामकृपा बिनु सुलभन सोई. तर विवेक आणि संत याची संगती आहे. आणि विवेक आणि चित्तशुद्धी, विवेक आणि बुद्धिशुद्धी याचा संबंध आहे. बुद्धीत अशुद्धी काय आहे? अविवेक. चित्तात अशुद्धी काय आहे? चंचलता आणि अविवेक. म्हणजे विवेकदान, विवेक तुमचा तुम्ही वाढवा तरी चित्तशुद्धीकडे जाल. विवेक संताकडून तुम्हाला दान मिळाला तरी चित्तशुद्धीकडे जाल. लक्षात घ्या. भगवंताकडून दान मिळाला तरी चित्तशुद्धीकडे जाल. ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांति ते. तर विवेक आला की चित्तशुद्धी आणि बुद्धिशुद्धीची सर्टिफिकेटचा पहिला टप्पा पार पडला. लक्षात घ्या. आणि म्हणून सहाय्यक साधन म्हणून सत्वसंशुद्धी करण्याकरता काय करावं? तर बस संतांची संगत करावी. बस संतांची संगत करावी. संतांच्या संगतीनं विवेक आपल्यात उतरावा. आणि विवेक उतरवल्यावर बुद्धी आणि चित्त शुद्ध होईल. आणि ते चित्तशुद्ध आणि बुद्धिशुद्धी स्वरूपावर स्थिर होईल, भगवत चरणावर स्थिर होईल. आणि ती एकदा भगवत चरणावर स्थिर झाली की महाराज या मनाला, बुद्धीला, चित्ताला काही शिकवायची गरज नाही. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये याचा विचार. अंतर्यारा हे वचनाचा विश्वास, अंतर्यारा हे वचनाचा विश्वास, अंतर्यारा हे वचनाचा विश्वास, अंतर्यारा हे
अंतरियारा आहे वचनाचा विश्वास अंतरियाराय वचनाचा विश्वास अंतरियाराय वचनाचा विश्वास न लगे उपदेश तू का म्हणे न लगे उपदेश तू का म्हणे न घाला विधाव मानाची ओढी न घाला विधाव मानाची ओढी लगे उपदेश तू का म्हणे न घाला विधावा मनाची ओढी न घाला विधावा मनाची ओढी वचन आवडी संतांची वचनी आवडी संतांची वचनी आवडी वचनी आवडी वचनी आवडी संतांची वचनी आवडी संतांची न घाला दावा मनाची ओढी न घाला विधावा मनाची वा विचार तिसऱ्या चरणात जो शेवटच्या याच्यात सांगितला आहे तो असा आहे, अंतर्या राहे वचनाचा विश्वास. हे जे दुसरं चरण आहे ना त्याचा पूर्वार्ध आणि तिसऱ्या चरणाचा पूर्वार्ध याचा कसा संबंध आहे ते लक्षात घ्या. मनाची ओढी न घालावी उडी जी आहे ना, न घालावी धाव मनाची ओढी, याचं सूत्र कसं आहे तर विश्वास आमच्या रामायणाच्या मंगलाचरणामध्ये सती आख्यान आम्ही सांगतो एका याच्यावर, भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ. तर यामध्ये जसं श्रद्धा विश्वासाची साथ सोडल्यावर तिला एक जन्माचा फेर पडतो, तसं अंतरी विश्वास या मनाच्या ओढीमध्ये प्रविष्ट झाल्यावर आपला फरक पडतो. असं आहे, मनाची ओढी धाव जो घालतो त्याला या वचनावर विश्वास राहत नाही. कोणत्या वचनावर? वचनी आवडी संताची याच्यावर विश्वास न राहण्याचा मुख्य प्रतिबंध म्हणून वरच्याचाही प्रतिबंध न घालावी धाव आणि खालच्याचाही प्रतिबंध न घालावी धाव. ध्रुवपद सगळ्याशी संबंधित असतं बरं का. वचनी आवडी संताची पार पडायचं आहे का, न घालावी धाव मनाची एवढी. अंतरी राहे वचनाचा विश्वास पुरं करायचं आहे का, न घालावी उडी. निषेधांग सगळ्याला एकच. चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर करायची आहे का, प्रतिबंध एकच, न घालावी धाव मनाची एवढी. म्हणजे निषेधांग तिन्ही करता एकच, हे लक्षात घ्या. किंबहुना पहिल्याच्या पूर्वार्धातल्या सुद्धा मुख्य आधी आणि उचित जाणायचं आहे का, प्रतिबंध काय, न घालावी धाव. जसं आम्ही तो म्हणवनी शरण दावेचा अभंग चारही चरणाला म्हणवनीचा अर्थ जोडत गेलो.
सर्व भावे देवासी हे चरण सगळ्याला जोडलं, चारही पण. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार, हे कार्यकारण आहे. म्हणून शरण जावे, लक्षात घ्या. बहु आहे करुणावंत, हा त्याचा गुण आहे. म्हणून शरण जावे. तुकोबारा म्हणतात मना साक्षीला आलंय, म्हणून शरण जावे. तर म्हणूनशी सगळं जसं जोडलं तसं निषेध अंगाशी मी तुम्हाला हे पाचही गोष्ट सांगून देतो, लक्षात घ्या. तिन्ही चरणातला विषय. उचित जाणावे ही विधी पूर्ण करायचा असेल तरी पहिल्यांदा प्रतिबंधात्मक लक्षण आपण निषेधांगाचं पहिलं अंगी उतरवा, न घालावी धाव. चित्तशुद्ध बुद्धी ठाई स्थिर करायचं असेल तर न घालावी धाव. वचनी आवडी संताची हे पुरं करायचं असेल तर न घालावी धाव, मनाची एवढी. अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, हा विश्वास अंतरात स्थिर करायचा असेल तरी न घालावी धाव, मनाची एवढी. तो तेथे मुक्ता मार्ग गेला तो मार्ग गेला तो तेथे मुकाला, मनोमार्ग गेला तो तेथे हरिपाठी श्रावला तोची धन्य, हरिपाठी श्रावला तोची धन्य, हरिपाठी श्रावला तोची धन्य, हरिपाठी श्रावला. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पहिला तुकडा आपल्याला या पहिल्या सगळ्या चरणाशी प्रमाणाला अर्धा तुकडा अगदी आपल्याला आत्ता लागण्यात उभा आहे. तर मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, एवढाच आपल्याला उपयोगाचा आहे. कारण हरिपाठी स्थिरावला सिद्धांत जो आहे इथं स्थिरावायचं आहे आपल्याला. कुठं? आवडी वचनी संताची ये. तर उत्तरार्ध आपल्याला वेगळ्या विभागात जोडायचा आहे. त्या चरणामध्ये उत्तरार्धाचा संबंध ठेवता पूर्वार्ध अगदी बरोबर या ध्रुवपदाशी संबंधित असं ते उचित प्रमाण आहे. तर न घालावी धाव मनाची ओढी, म्हणजेच त्याचाच परिणाम घातल्याने काय होईल तर मनोमार्गेला तो तिथे मुकला. म्हणून असं मुकू नये म्हणून न घालावी ओढी. मग जर याच्याकरता काय करा, मग जर ही मनाची ओढी जर तुम्ही थांबवली, याला काय करावं लागेल? अभ्यास आणि वैराग्य. चंचलम मी मन कृष्णाचं उत्तर देताना भगवंतानी काय केलं? स्वीकार केला संशयम महाबाहो मनोनिग्रहम चरम. उत्तर काय दिलं? अभ्यास आहे ना तू कौंतेय. मग वचनी आवडी संताचे यांनी काय होईल? अभ्यास होईल. संत विवेक देतात आणि अभ्यास करून घेतात. चिंतनेचा द्रुपदा, तुम्हाला चिंतन घडवतात. वैराग्येण च गृह्यते, आणि वैराग्येण च गृह्यते हे वैराग्य कधी होईल? तर या विश्वासानं होईल. त्या वचनावर विश्वास आला, विवेकाची पूर्णता आणि वैराग्याची प्राप्ती युगपत आहे. विठाला विठाला विठाला. तर या वचनावर विश्वास झाला, या वचनात आवडी निर्माण होऊन विश्वास झाला की विवेक पूर्ण झाला. आणि विवेक पूर्ण झाला की आदान प्रदान विवेकापर्यंतच आहे. उपदेश विवेकपूर्तीपर्यंत आहे. वैराग्य आणि ज्ञान दोन्ही अनुभवाच्या आनंदाच्या मस्ती आस्वाद आहे. वैराग्यात आणि ज्ञानात आस्वाद आहे आणि विवेकात अभ्यास आहे.
विठाल विठाल विठाल. वैराग्यामध्ये जगत संबंध विच्छेदाचा आस्वाद आहे आणि ज्ञानामध्ये भगवत संबंधाचा आस्वाद आहे. विठाल विठाल विठाल. म्हणून वैराग्य आणि ज्ञान आस्वादा विभागात आणि विवेक अभ्यास विभागात. प्रकृती पुरुष विवेक असो, आत्मानात्म विवेक असो, लक्षात घ्या, सत्यासत्य विवेक असो, हे सगळं अभ्यासात बसतं. लक्षात घ्या. म्हणून अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. तर विश्वास, आवडी आणि विश्वास या मिळून विवेक तयार होईल आणि विवेक पूर्ण झाला न लगे उपदेश तुका म्हणे. उपदेश तुका म्हणे, न लगे उपदेश तुका म्हणे. अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास. लगे उपदेश तुका म्हणे, न लगे उपदेश तुका म्हणे, न लगे उपदेश तुका म्हणे. तर अभ्यास पूर्ण झाला, रस्ता चालून झाला, स्थानावर पोचलं की चालायची गरज संपते. मग उपदेश श्रोता वक्ता या रूपानं चालू राहणं म्हणजे वाटचाल चालू आहे आणि त्याची गरज संपली म्हणजे स्थानावर पोचला. न लगे म्हणजे आवश्यकता नाही, नाहीतर अर्थ करणारे करतील. न लगे म्हणजे उपदेश त्याला लागतच नाही, कठोर धम्म. विठाल विठाल शब्दाच्या कसरतीमध्ये फार हे वकील लोक हेच करतात, दुसरं काही करत नाही. सगळी शब्दाची कसरत असते. आत्ताची नास्तिक मंडळी शब्दाची कसरत करतात. आमच्या निवृत्ती महाराजांनी सांगितलं नाही का, मधु शब्दाची कसरत केली. रामायणावर आरोप करणाऱ्यांनी मधु शब्द संस्कृतमध्ये मधाला म्हटला जातो आणि आपण त्याचा अपभ्रंशित व्यवहारातला शब्द काय केला आहे, मधु म्हणजे दारू, मधुशाला. आणि त्या मधु शब्दावरून राम दारू प्याला होता असं त्या श्लोकातलं प्रमाण दिलं बरं का त्या नास्तिकाने. म्हणून शब्दाच्या कसरती फार विचित्र आहेत आणि मध्यम लोकांना भुलवायला या कसरतीमध्ये भुलवता येतं, लक्षात घ्या. त्यामुळे त्या लोकांना वाटतं वाल्मिकीचं प्रमाण आहे. अरे पण ही संस्कृतचे ज्ञाते नाही, काही नाही, नीट अर्थ काढला नाही. मधु प्राशन केलं म्हणजे मध काढली आणि तिचं प्राशन केलं आणि मधूचा अर्थ यांनी दारू केला. अर्थ बदलला की त्याला रंग वेगळा देता येतो. मी तर नेहमी सांगतो हे परमार्थातल्या आमच्या अध्यात्मातल्या धर्माच्या विविधतेलाच विषमतेचा रंग दिला आहे. शब्दाचीच पालट विविधता आणि विषमता. आर्य वैदिक धर्माला आपल्यामध्ये विविधता आहे. जसं बागेत अनेक फुलं असतात तसं आपल्या धर्मामध्ये विविधता आहे. ही जाती व्यवस्था आपल्या मुळातच मनात भेदरूपच आहे ना संसार आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विविधता स्वाभाविक आहे आणि विविधतेनुसार त्याचे विभाग, उपदेशाचे, धर्माचे विविधता होणार. पण आम्ही वर्ण, आश्रम, व्यवस्था हे विविधते करताय. आयुष्यातल्या विविधतेकरता आश्रम आहेत आणि कार्याच्या विविधतेकरता वर्ण आहेत. पण विविधतेच्या शब्दाला विषमतेचा रंग दिला आणि आमच्या धर्माला बदनाम करायचा या तार्किक वकिलांनी प्रयत्न केला आहे. लक्षात घ्या, धर्मामध्ये विविधता हे धर्माचं भूषण आहे आणि त्या विविधतेला विषमतेचा रंग देऊन ते धर्माचं दूषण बनवलं या वकील वक्त्याने. विठाल विठाल. कशाला सांगितलं मी तुम्हाला, न लगे लागत नाही असा एक अर्थ होतो, आवश्यकता नाही असा अर्थ आहे. उपदेशाची त्याला गरज नाही, आवश्यकता नाही. आणि दुसरा नास्तिक अर्थ काय होईल की महाराज ज्यांनी त्याचा विश्वास धरला आहे त्याला उपदेश लागतच नाही, फार विपरीत अर्थ होईल. तर लागणे शब्दसुद्धा आवश्यकता नसण्याच्या अर्थानं मराठीत आहे
आणि स्पर्श करणे सुद्धा अर्थ नाही. तुला लागलं का रे आपण म्हणतो की नाही, तर त्या अर्थाचा हा शब्द नाही. आवश्यकता नसणे अशा अर्थानं लगे शब्द आहे. न लगे उपदेश तुका म्हणे. म्हणून शब्दाचे आवश्यक अर्थ विवेचनात सांगायलाच पाहिजे असा त्याचा भाग आहे. आणि म्हणून हे विवेचनातले विशेष अर्थ सांगून आपण कीर्तनाचा भावार्थ संपवला आहे. थोड्या वेळात आपण उत्तरार्धाचं थोडंसं चिंतन करू. तर संशुद्धी करता, सत्वसंशुद्धी करता विश्वास ठेवणं, संतांच्या वचनीचं आवड ठेवणं, या दोन सहाय्यक साधनेनं चित्तशुद्ध बुद्धिशुद्ध करून भगवंताच्या पायावर स्थिर झाली की सत्वशुद्ध संशुद्धी नावाचा दुसरा दैवी संपत्तीचा गुण आपल्यामध्ये पूर्ण आला. आणि आज या दुसऱ्या वर्गाचा पोर्शनची चर्चा सकाळी झाली होती. पहिलीच्या वर्गाची चर्चा आपण केली अभयम, आणि दुसरीच्या वर्गाची चर्चा आता झाली सत्वसंशुद्धी. लक्षात घ्या. तर थोडासा विचार अभंगातला पाहू. फक्त जरा 2 मिनटं भजन करा. तसं आपण शांत निवांत आहे. आज एकादशी आहे. खरं म्हणजे एकादशीला भरपूर भजन करावं, उपदेश करावा, कीर्तनाचा. त्यामुळे आज थोडासा समय झाला तर हरकत नाही, पण मी उल्लंघन करणार नाही. कारण तुमच्या डोक्यामध्ये अजून काही काही असतं. खरं म्हणजे चुकीचं आहे, पण असतं काय. एका दिवसात जर पोटभर खाल्लं तर शरीर पुष्ट होण्याच्या ऐवजी अपचन होत असते. लक्षात घ्या. विठाल विठाल पण आम्हाला फार सवय लागली. दिवसात फार तर 3 बरं का. सकाळी थोडा नाश्ता करावा, दुपारी जेवण करावं आणि संध्याकाळी जेवण करावं. का दर 2 तासाला तिथं तर 6 ते 8 उरकायचं आणि मग इथं यायचं. काही ती पार उरकून येतात काही, आणि काही इथून उरकल्यावर पुन्हा कीर्तनाला जातात. आणि एवढं ऐकून घेतात काय हा प्रश्नच आहे. लक्षात घ्या. तेव्हा पचनशक्तीच्या पलीकडं जर अन्न गेलं तर ते जसंच्या तसं शौच वाटे परत जातं. विठाल विठाल फार तर ऐकूच नाही. पण मी जर म्हणलं माझं ऐकतं म्हणते स्वार्थी आहेत, अप्पलपोटी आहेत. माझा म्हणण्याचा तुमच्या कळकळीचा भाग तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला ते पचावं, अंगी लागावं याकरता जरी मी सांगितलं असलं, पण तुमचा संकल्प जर अनेकांचा ऐकायचा असला तर तुम्ही माझ्या सांगण्याला माझ्यावर स्वार्थाचा आरोप कराल, पण तुम्ही अंतर्मुख होऊन ऐकणार नाही. विठाल विठाल तर खरं म्हणजे मी माझ्याकरता म्हणत नाही. थोडे पण निरे ज्याला म्हणतो त्याप्रमाणे आपण ऐकलेल्यावर मनन करायला पाहिजे. मननाला वेळच देत नाही. अन्न पचायला वेळच देत नाही. काही लोक सतत तोंड चालूच, तो कारखाना चालूच सतत. तसं काही लोक आम्ही पाहतो इथं चातुर्मासात येतात आणि ती चक्की चालू चोकप होते, वरून तरी टाकतच आहे दाणे, टाकतच आहेत. खाली गळायची बंद होती तरी ते वरून टाकायचं सोडतच नाही. त्या वरच्या भांड्यातून उतू का जाय ना वर, फार सांड नका. खालच्या गळण्याचा प्रमाण विचार करत नाही, चक्कीच्या दळण्याची शक्तीचा विचार करत नाही, नुसतं टाकतच राहतात त्याच्यात. हा पाठ झाला की तो पाठ, तो पाठ झाला की तो पाठ. आणि सगळे चातुर्मास झाल्यावर काय शिल्लक राहिलं विचारावं. शिल्की बजेट काहीच दिसत नाही. पुन्हा तीच म्हणे तशी काय, येरे माझ्या मागल्यानं ताकण्यात चांगलं आहे. आमचा संसार कधी एकदा चातुर्मास संपतो, कधी कधी पळत. विठाल 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 10-5 मिनिटाचा नियम म्हणजे थोडं अतिक्रमण झालं तर हरकत नाही. या विषयावरून तुम्हाला थोडं एवढं सांगितलं, पण तरी फार मी अतिक्रमण करणार नाही. काही लोकांच्या डोक्यात जर असेल हे कीर्तन उरकून पुन्हा आपण ते कीर्तन ऐकू, तर त्याला मी प्रतिबंध कशाला करू. काही लोकांच्या असं डोक्यात असेल की आपल्या फडावरची हजेरी झालीच नाही, मग आता गेल्यावर आपण आपल्या फडावर हजेरी करू.
असंही कदाचित नियोजन कोणाचं असलं तर काय सांगता येते. तेव्हा या सगळ्या नियोजनाला फार प्रतिबंध होऊ नये म्हणून फार वेळ लावणार नाही. 2 मिनटं भजन करा, थोड्या वेळात आपण उत्तरार्ध करू. विठोबा रखुमाई 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 हेसर घाला ग्रंथ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई करा करा भजन करा विठोबा माळशिरसला एकदा तुकाराम महाराजांचं कीर्तन झालं आणि श्रोते म्हणले महाराज आज फार चांगलं कीर्तन करायचं बरं का. तर महाराजांनी प्रयोग काय केला आपण ऐकू नये, आपल्या लक्षात आलं, निम्म्या लोकांना कळाला अर्थ. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा भक्ती मुक्तीच्या सवंगडा हा भवसिंधू तार. वास्तविक केलं तर माझी तयारी, मला काही अडचण नाही. आम्ही आत्ता जेव्हा गोंदवलेकर महाराजांची स्थापना केली त्या दिवशी मंत्री लोकांचं वेदमंत्र संपल्यानंतर आम्ही आमची स्थापना केली म्हणजे काय सगट नॉनस्टॉप 2 तास जोरात संकीर्तन केलं, बाकी काही केलं नाही. इतका आनंद आला, सगळे जेवढे लोक हजर होते तेवढ्यांना. न थांबता न चाल बदलता, चालही बदलली नाही आणि थांबलोही नाही, कोणी उठूनही गेलं नाही. असा आनंद आला की म्हणलं महाराज खरंच आमच्या पादुकांमध्ये आले. कारण महाराजांनी सांगितलं आहे जिथं नाम तिथं माझा प्राण. लक्षात घ्या, हे गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे, जिथं नाम आहे तिथं माझा प्राण आहे. अरे नुसता प्राण नाही, महाराज नामाच्या हरकाच्या बाबतीत फार आतून कळकळून शब्द बोलले. जसे धर्माबद्दल महाराज बोलतात निवृत्तीमत, तसं ते म्हणले नाम घेणाऱ्याच्या दारामध्ये त्याच्या दरवाजात मी कुत्र्यासारखा लोळेल. तर इतकं नामावर महाराजांचं प्रेम गोंदवलेकर महाराज. तसं त्या मोठ्यांच्या संगतीनं थोडं थोडं माझं प्रेम नामावर आहे, म्हणून जिथं अखंड संकीर्तन करतो, आळंदीला अखंड संकीर्तन करतो, वारीमध्ये सुद्धा संकीर्तनालाच प्राधान्य देऊन पायीवारी काढतो. तर नामावर तर जोर आहेच. तर मुख्य विचार जर पाहिजे असेल, आधी काही करायचं असेल तर उचित जाणावे ते मुख्य धर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. तर हा मुख्य धर्म मी भक्तिमार्ग अर्थाचा उत्तरार्धात सांगतोय. त्याच्या ठाई बुद्धी स्थिर होण्याचं लक्षण काय?
तर नेणती काही टाणा टोणा नामस्मरणा वाचोनी निळामणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा. ही बुद्धी त्याचे पायी स्थिर झाल्याचं लक्षण आहे मला. या बुद्धीचा आणि मनाचा एक गुण आहे की ज्यावेळेला ते एखाद्याला पकडतं, संतांनी म्हटलं त्याप्रमाणे लाचावले मन लागली से गोडी ते जिभेन सोडी आईसे झाले. तर स्थिर बुद्धीचा आस्वाद मी आपल्याला सांगितलं. तर या वचनावरचा विश्वास हा जो मुद्दा आहे, अंतरी राहे या वचनाचा विश्वास. बस. कोणत्या वचनाचा विश्वास? आता हे सुद्धा सगळीकडे लावायचं. उचित जाणावे मुख्य धर्म आधी या वचनाचा विश्वास, अंतरी राहे या वचनाचा विश्वास. चित्तशुद्ध बुद्धी ठाई स्थिर, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास. स्वतंत्र वाक्य प्रत्येक. मगाशी आपण जसं न घालावी विधी अंगाशी जोडलं की नाही, निषेध अंगाशी, तसं विधी अंगाशी हे चरण जोडायचे. अंतर्यार आहे वचनाचा विश्वास. कोणत्या? उचित जाणावे मुख्य धर्माधी अंतरी राहे या वचनाचा विश्वास. चित्तशुद्ध बुद्धी ठाई स्थिर, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास. हे लक्षात घ्या. वचनी आवडी संताची, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास. तर एवढं सगळं म्हणजे विधी अंगामध्ये न घालावे लक्षात घ्यावं निषेध अंगामध्ये, आणि विधी अंगामध्ये अंतर्यार आहे वचनाचा विश्वास. या दोन्ही याच्याने ते तपासून पाहावं ताळेबंद. आपल्याला हा अभंग विधी अंगाने पचला तर अंतर्यार आहे वचनाचा विश्वास हे जर सर्टिफिकेट सगळ्या चरणाला बसलं तर विधी अंगाचं पासिंग. आणि निषेध अंगाचं पासिंग न घालावी धाव मनाची ये गोडी, हे सगळ्याशी जोडायचं. मनाची एवढी न घालावी धाव, हे जर जोडलं तर निषेधांग साधन पूर्ण झालं. आणि या वचनाच्या मध्ये सगळ्यावरच्या वचनाचा अंतर्या धावे वचनाचा विश्वास. लक्षात घ्या. तर न लगे उपदेश तुका म्हणे, म्हणजे तुकोबाराय म्हणतात जसं तुका म्हणे बाण हाचे निर्वाणीचा वाऊगी हे वाच्या वेचू नये, हे जसं सांगितलं ना, तसं तिथून पुढं बंद बोलणं, बोलायची गरजच नाही. तर न लगे उपदेश तुका म्हणे. उपदेश कुठपर्यंत करावा? विश्वास धरेपर्यंत. महाराज गीतेमध्ये अर्जुनाचा विश्वास न होण्यापूर्वी उपदेश थांबला नाही. लक्षात घ्या. कधी कधी तोंडी पावती सुद्धा दिली अर्जुनानं. मोह गेल्याची पावती दिली 11व्या अध्यायात. मोहोयम विगतो मम. पण ती पावती भगवंतानी सर्टिफाय केली नाही. मग ती मोह गेल्याची पावती कुठं सर्टिफाय केली? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, तिथं मान्य केली. आधीच्या ठिकाणी ती मान्य नाही केली. मोहोयम विगतो मम हे जे अर्जुन म्हणला मान्य नाही केली. आणि ते आपोआपच थोडं थांबल्यावर त्याच्याच तोंडून निघालं की देवा आहे तुझं रूप पाहून मी विमूढ झालो आहे. मग आता विगत मोह म्हणतो आणि मी मूढ झालो म्हणतो. हे दोन्ही परस्पर विरोध झाला की नाही? 11व्या अध्यायात शेवटी मी मूढ झालो आहे तुझं विश्वरूप पाहून, आता हे आवर विमूढ भावो. म्हणजे याचा अर्थ पहिली विगत मोह पावती पूर्ण नव्हती, म्हणूनच भगवान तिथं उपदेश थांबवत नाहीत. पण इथं मात्र पूर्ण झाली म्हणून उपदेश थांबवला. आणि त्या पूर्णतेचं वाक्यामध्ये दिशा आहे. मोह गेला याच्या पुढचं वाक्यामुळं मोह गेल्याचं सर्टिफिकेट आहे. काय पुढचं वाक्य आहे? की मोह गेला याच्या जोडीला त्यांनी सांगितलं स्मृतिर्लब्ध्वा आणि करिष्ये वचनम तव. यामुळं मोह गेल्याला सिद्धी झाली.
तीच तर अडचण झाली होती. देवाचं म्हणणं तो ऐकत नव्हता. नाही तर देवाने तर पहिल्यांदाच सांगितलं होतं, काय नपुसकाचा अर्थ करतो, उठ, असं पहिल्यांदाच सांगितलं होतं. कुठं ऐकलं त्यांनी? आता ऐकण्याची पावती दिली. आणि मोह गेल्याबरोबर मोह जाण्यामधला कर्तृत्व भाव पण काढला. माझ्या कृपेनं नाही, माझ्या बुद्धीनं मला समजलं नाही, त्वत्प्रसादात. लक्षात घ्या. तर माझा मोह गेला, मला स्मृती लाभ झाला, आणि ते तुझ्या कृपेनं झाला. आणि याच्याकरता मी आता तू म्हणशील ते ऐकायला तयार आहे. एवढं मोह गेल्याच्या जोडीला जेव्हा त्याच्या तोंडून निघालं तेव्हा गीता थांबली. लक्षात घ्या. तर अंतरी राहे या वचनाचा विश्वास, ही पावती तुमच्याकडून आली तर तुकोबराय म्हणतात न लगे उपदेश तुका म्हणे. पण जर विश्वास नाही झाला तोपर्यंत मूर्ती घडीपर्यंत टाकीचे घाव घालावेच लागतात. बस, पूर्ण घडवून झाल्यावर टाकीचे घाव संपतात. उपदेश म्हणजे टाकीचे घाव आहेत, वैचारिक. काही क्रियात्मक असतात, काही वैचारिक असतात घाव. तर उपदेश म्हणजे वैचारिक घाव आहे. मग हे घाव कधी संपतील? पूर्ण मूर्ती झाल्यावर. तोपर्यंत घडेपर्यंत त्याला घाव घालावेच लागतात. मग ती संपली कशावरून कळावं? तर या वचनाचा अंतरी विश्वास झाल्याची पावती जर आली तर समजावं. आणि तसं समजल्यावर मग तुकोबराय म्हणतात न लगे उपदेश तुका म्हणे. मग इथं बोलणं थांबलं. बस, आता बोलायची गरज राहिली नाही. लक्षात घ्या. त्या नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वानंतर भगवान गप्प झाले, हे लक्षात घ्या. तर तुकोबराय इथं थांबले. म्हणजे सत्वसंशुद्धीची व्याख्या याच्यात पूर्ण झाली. सत्वसंशुद्धी कशामुळं? तर सत्वसंशुद्धीचं साधन आहे वचनी आवडी संताची आहे. आणि सत्वसंशुद्धीचं सूत्र आहे चित्तशुद्ध बुद्धी ठाई स्थिर. लक्षात घ्या. आणि सत्वसंशुद्धीचं सर्टिफिकेट कशात आहे? अंतरी राहे या वचनाचा विश्वास. बस, विश्वासापर्यंत सगळे. विश्वास झालं कामच थांबलं. विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता. बस, तर विश्वास एकदा झाला की सगळं काम झालं. आणि म्हणून सत्वसंशुद्धी करताना काय काय करायचं आहे? संतांच्या वचनात आवडी धरायची आणि संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा. हे दोन वर्ग आहेत. आवडी धरणं आणि विश्वास ठेवणं. तुम्ही संतांच्या वचनावर आवडी धरली आहे का नाही? इतक्या लांबून येता, वेळेत येता, थांबता, पण विश्वास आहे का? जरा विचार करूनच बोटवर करावं लागेल बरं का. कारण विश्वासाचं प्रतीक तुकोबरायाने सांगितलं. संतांचे पायी हा माझा विश्वास. त्याचं पुढं उत्तर काय? सर्व भाव वेदास झालो त्यांचा, काय तेची माझे हित करीती सकळ जने हा गोपाळ कृपा भागली आमद वाहतील कडिये. मग आणि शेवटच्या चंतात वचन न मोडी बोलिले ते. तुका म्हणे शेष सेवी नावडी आणि वचन न मोडी. तर विश्वासाचं ही पावती दिली तर मग बरोबर. तुम्हाला जर सांगितलं काही नाही, गुरु म्हणून जरी ऑर्डर म्हणून जरी तुम्हाला सांगितले गृहस्थ्याला, काही नाही, फक्त आतून 8 दिवस जायचं नाही, किती लोक ऐकतील? उद्या कधी द्वादशी सुटतील, कधी पळतोय अशी काही झाली. मग तुम्हाला आवडी आहे का विश्वास आहे? महाराज अहो संतांना कधी कधी पुढचं कळतं महाराज. एखाद्या माणसाला फार नाही अडवून धरत, 4 तासच अडवतात, पण अनुभव नंतरचा येतो. तो 4 तास अडवल्यामुळं तो एका मरणाच्या ॲक्सिडेंटपासून वाचला. ज्या गाडीनं जायचा होता त्याच गाडीची बातमी आली की तिला ॲक्सिडेंट झाला.
आणि याचा रिझर्वेशन नंबर जिथं होता तो डबा तर गेलाच पार, चक्का चूर झाला. मग ती सोडायला लावल्या तर त्याच्या फायद्यात असतं, कारण भूत भविष्य वर्तमान संत जाणत असतात. पण आपला विश्वास आहे का? नाही. लक्षात घ्या, विश्वास नाही. गुरुचरित्रामध्ये विश्वासाचं एक उदाहरण दिलं आहे, फार सुंदर आहे हो, फारच सुंदर. बरं का, एक शेतकरी होता आणि त्याचं शेत आमच्या नरसिंह सरस्वती स्वामींच्या भिक्षेच्या रस्त्यावर होतं. नरसिंह सरस्वती स्वामी संगमावरून मठामध्ये भिक्षेला यायचे दुपारी, मग निवासही करायचे, पण सकाळी तपाला जायचे आणि भिक्षेला यायचे. आणि येता येता एका जागेवर थांबायचे. आत्तापर्यंत तिथं जुनी जागेचं खूण होती, तिथे एक छोटंसं मंदिर होतं. आता रस्त्यात बाहेरून आल्यामुळं ते मध्य विश्रांतीचं स्थान दर्शन आपल्याला दुर्मिळ झालं. पूर्वी आम्ही जायचो, आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेला, तर तिथं त्या विश्रांतीमध्ये स्थानच होतं छोटंसं विश्वास. तर त्या शेताचा जो मालक होता त्याचा महाराजांचा विश्वास कसा? बुद्धी स्थिर झाल्यावर, चंचलता संपल्यावर विश्वास किती काम करतो. बुद्धी समर्पण झाली तर महाराज विश्वास आहे, नाही तर खोटा. महाराज तुम्ही स्वतःला नवे तसं पाळणारं स्वतःला आपण अपूर्ण समजू. फांदी ज्या भागाने तुटून पडते त्या भागावर उभं राहायचं आणि फांदी तोडायची जर ऑर्डर दिली तर तुम्ही तोडाल का? तुमच्या बुद्धीवरचा विश्वास तुम्ही सोडाल का? महाराजांनी सांगितले नाही सोडू शकत. त्या शेतकऱ्यांनी तेवढं काम केलं. महाराज तो महाराजांची प्रार्थना करतोय आणि प्रार्थना केल्यावर महाराजांनी एक दिवस त्याची परीक्षा पाहिली. पोटरीच्या पुढं पीक आलेलं होतं आणि महाराजांनी सांगितलं हे सगळं कापून टाक. बघा आपल्याच्याने उत्पन्न सुटेल का एवढं? पण महाराज तो शेतकरी असा विश्वास ठेवणारा भेटला. तुमच्यातल्या कितीतरी लोकांनी गुरुचरित्र ऐकलेलं आहे, त्यानं थोडक्यात हे समजेल. तो शेतकरी भेटला तसा विश्वास ठेवणारा. अशा शेतकऱ्याकरता बोलायची गरज नाही, विश्वासातूनच कृपा कटाक्षाने हाळेले ना आपल्या पदी बैसविले. बोलायची गरजच नाही. नरगे उपदेश तुका म्हणे, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास. महाराज त्यांनी कापलं. सगळ्या लोकांनी त्याला मूर्खात काढलं. कापायला लागला तर बायका पुरं आडवे झाले. पण तो म्हणलं नाही, मला महाराजांची ऑर्डर आहे, मी कापणार. अरे म्हणे खाशील काय वर्षभर? भीक मागल पण मी कापणार बस. आणि त्याने निश्चय केला आणि कापलं. आता महाराज समर्थ. परीक्षा पाहिली आणि परीक्षेत उतरल्यावर महाराज समर्थाला काय, त्या वर्षी नेमकं उलटं झालं. ते कापून टाकलं आणि इतका जादा पाऊस झाला की दुसऱ्याचं पोटरीत आलेलं पीक खाली पडून झडून गेलं. आणि याने कापून टाकल्यावर तो पाऊस निचरा आल्यावर फुटवा झाला त्याला. आणि इतकं जादा पीक आलं की दरवर्षीच्या चौपट पीक आलं. विश्वासाचा फायदा. आणि असा जो विश्वास असतो त्याला बोलायची गरज नसते. न लगे उपदेश तुका म्हणे. कमी विश्वासावाल्याला ज्याची वचनावर, उपदेश म्हणजे अनेक वचनं, आणि एका वचनावर ज्याचा विश्वास आहे त्याला अनेक वचनाची गरज नाही, असा एक अर्थ आहे याचा. विठाला 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 अंतरी राहे या वचनाचा विश्वास. न लगे उपदेश तुका म्हणे. बस, ज्याला थोडक्यात पकडायची सवय लागली त्याच्याकरता जास्त भाराभरची गरजच नाही. पण आपल्याला विश्वास कमी असल्यामुळं भाराभरची आवश्यकता वाटते. नाही तर काय हो, ज्ञानभाषेमध्ये सद्गुरूंनी वेदाचं महावाक्य शिष्याच्या कानी घालावं आणि त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा. झालं काम महाराज. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत.
ज्या वेदाचा शिष्य असेल त्याला त्या वेदाचं महावाक्य जर सांगितलं तर ब्राह्मी स्थितीपर्यंत एका वचनात नेता येईल. पण गरज काय मग? अंतरी राहे या वचनाचा विश्वास, तर होईल काम. आणि आपल्याला पुन्हा पुन्हा का करावं लागतं? विश्वासच नाही. सूर्य नारायण आहे, विश्वास आहे का तुमचा? आणि विश्वास ठेवला तर तुम्ही सगळे सगुण साक्षात्कारी झाला म्हणून समजा. विठाला विठाला काय महाराज एवढं काय का? वचनी विश्वास ठेवला तर सगळे सगुण साक्षात्कारी झाला. सूर्यनारायण हे सत्यच आहे. आपण ज्याच्या पायावर चरणाला आलो ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का? परब्रह्म म्हणून पाया पडलात का? जर पडला असाल ना तर तुम्ही कृतकृत्य झाला म्हणून समजा. आमचा विश्वासच नाही, लक्षात घ्या. म्हणून हे विधिवाक्य फार लक्षात ठेवा. अंतरिया राहे वचनी विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे. घागर में सागर आहे महाराज. किती अर्थ सांगत गेलो तरी त्याच्यातून फुटतच जातील अर्थ, असं आहे. परंतु सत्वसंशुद्धीच्या विस्ताराकरता कीर्तनाच्या माध्यमातून, तुकोबरायांच्या वचनाच्या माध्यमातून सत्वसंशुद्धी करता एवढा अभंग पर्याप्त आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्तशुद्ध बुद्धी ठाई स्थिर, न घालावी धाव मनाची एवढी, वचनी आवडी संताची. अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे, न घालावी धाव मनाची एवढी, वचन आवडी संताची. मनाची एवढी धाव न घालावी. कोणी न घालावी? एवढं एक वाक्य थोडक्यात सांगतो. डोंगरे आपले रामसुर्गाजी महाराज एका शंकेवर उत्तर द्यायचे थोडक्यात. ते म्हणले सर्वांचा प्रश्न आहे. काय काय करावं महाराज? मन लागत नाही, कधी दुसरीकडे जातो पत्ताच लागत नाही, भजन करता करता मन लागत नाही, मन लागत नाही. हा सगळ्यांचा प्रश्न असतो, मन लागत नाही. महाराजांनी एक तात्विक उत्तर दिलं, पटकन तुम्हाला सगळ्याला पेलवेल असं नाही, पण सत्य आहे. ते म्हणले अरे मन लागत नाही तर नको लागू दे, तू जाऊ, तू लाग. मन आणि तू यातला फरक कळला तर हा अर्थ कळेल. न घालावी एवढी, कोणी उडी नाही घालायची. न घालावी धाव, कोणी नाव घालावी धाव? स्वनी, मनाची एवढी स्वला जाऊ देऊ नका, असा अर्थ आहे. तर मन चंचल असलं जाऊ द्या, तुम्ही त्याच्याबरोबर जाऊ नका. आपलं नुकसान मनामुळं होत नाही, मनाबरोबर आपण धावतो म्हणून नुकसान आहे, लक्षात घ्या. मन धावतं तर धावू द्या. जसं विषयाच्या बाबतीत म्हटलंय ना की अरे मन जातंय तर जाऊ दे, पहिल्यांदा संयमाकरता मत जाणे दे शरीर, तसं आध्यात्मिक चिंतनाकरता
मत जाणे दे स्व असा अर्थ आहे. ते मन जातं तर जाऊ दे, त्याच्या प्रवासामध्ये ते चंचल मन कुठं जायचं ते जाईल. क्षणक्षणा पालट ते रंग, काय सांगू या मनाचे तरंग, जेव्हा ते चालतच राहील, तू त्याच्या मागं जाऊ नको. लक्षात आलं का? हे सगळं मन म्हणजे आंतर्बहिरंग संसार आहे. मी एक संताची व्याख्या सांगायचो, कळली तर बघा, सोपी आहे, फार अवघड नाही, पण आचरायला अवघड आहे, समजायला सोपी आहे. तर संताची एक मी व्याख्या सांगत असतो. संसाराचा अर्थ आहे प्रवाह. संसरती येते संसार, हा जो सारखा सरकतो त्याचं नाव संसार. आणि आत्मा जो आहे तो स्थिर आहे. तर जो आत्मानुसंधानी संसार प्रवाहात प्रवाहित होत नाही आणि संसार प्रवाहाला अडवायचा प्रयत्न करत नाही, त्याचं नाव संत. हे वाक्य मी मागेही सांगितलं आहे, त्याच्यावर विस्तार पण सांगितला आहे. संसार प्रवाहाला अडवू नका आणि संसाराच्या प्रवाहात प्रवाहित होऊ नका, तुम्ही संत झाल्याशिवाय राहणार नाही. तर प्रवाहित होतो ती न घालावी धावचं सूत्र सांगण्याकरता ध्रुवपदावरचा थोडा राहिलेला विषय म्हणून सांगितलं. 3 चरण आहेत, प्रत्येक शब्द समजलाच पाहिजे. म्हणून सांगता सांगता माझ्या लक्षात आलं की न घालावी धाव याच्यावरचं थोडं चिंतन राहिलं. तेव्हा कोणी न घालावी धाव? बुद्धीनं, चित्तानं, शरीरानं. मुख्य कोणी न घालावी धाव? मुख्य मनाच्या मागं कोणी धाव घातल्यामुळं नुकसान झालं आहे आणि कोणी घालायची नाही. स्वनं मगाच्या मागं पळायचं नाही. म्हणून एक मशिनरीचा डायग्राम असतो ना, त्याच्यामध्ये उत्तम कंडिशन, कोणते पार्ट कुठं असल्यावर उत्तम कंडिशनचं मशीन, हे कळण्याकरता नवीन मशीन घेतल्यावर त्याच्यावर एक पुस्तक येतं आणि त्याच्याबरोबर एक डायग्राम येतो. तसंच उत्तम कंडिशनमधलं अध्यात्माचं मानव मशीन कोणतं? आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधी गच्छती. ही गीतेतलं उत्तर आहे त्याचं. आणि आपण काय आत्मवश नाही आहे, आपण ओढाळ आहेत. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियवश, मनवश, बुद्धिवश, चित्तवश, अहमवश असं आपलं स्वरूप आहे. आणि असायला कसं पाहिजे? आत्मवश. लक्षात घ्या. तर आत्मवश जर तुम्ही झालात तर तुमच्याकडून हे घडेल. म्हणजे तुम्हाला डायग्राम कळला पाहिजे. मशीन बिघडले कळायला सुद्धा डायग्रामवरून आणि त्या मशीनच्या फायरिंगवरून कळतं, बरं का? तर आपल्याला हा डायग्राम कळला पाहिजे. न घालावी धाव मनाची ओढी, बस वचनावडी संताची. संत आत्मज्ञानी, संत भक्त आणि संतांच्या वचनात आवडी निर्माण होणं म्हणजे मनुष्य दिशेच्या योग्य दिशेचं फायरिंग आपलं चाललं आहे असं समजा. हो, आपलं फायरिंग बरोबर आहे. मनाची आवडी संताची आहे, वचनी आवडी संताची आहे, हे फायरिंग बरोबर असल्याचं सर्टिफिकेट आहे काय. आणि याकरता काय करावं? तर एवढं काम करावं. आणि हे काम करायकरता काय करावं? हे सगळं वेगळं वेगळं कळावं. बस. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्म देहाचं स्वरूप आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे स्थूल देहाचं स्वरूप आहे. आणि मी याच्यापेक्षा वेगळा आहे. आमच्या रामसुखदाजीचे 3 सिद्धांत महाराज सांगायचे परमार्थाकरता. देह मी नाही, देह माझा नाही आणि देह माझ्याकरता नाही. हे 3 सिद्धांत ज्याच्या लक्षात आले तो जगत संबंध विच्छेद करण्यामध्ये सफल होईल. आणि तो न घालावी धाव मनाची एवढी या पेपरला पास होईल. लक्षात घ्या. म्हणून देहाच्या निरासे पावी जया ठाया. तर कोण पोहोचेल या जागेवर? न घालावी धाव मनाची एवढी. कोण पोहोचेल? देहाच्या निरासे पावी जया ठाया, माझी ऐसी काया जवनो हे. तर मी आणि मन हे वेगळं कळावं. मीन देह हे कळतं पण मीन मन कळत नाही. लक्षात घ्या. वेगळं कळावं. आणि मीला म्हणजे आत्मस्वरूपाला, मी म्हणजे अहंकाराला वाचक पण मी शब्द आहे आणि आत्मवाचक पण मी शब्द आहे.
मी शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अहम विकारवाचक मी शब्द, तुम्ही आम्ही मी शब्द उच्चारतो ते अहम विकारासहित उच्चारतो. संत मी शब्द उच्चारतात ते आत्मदृष्टीनं उच्चारतात. तर मी हे मूळ आत्म्याचं नाव लक्षात घ्यावं. त्या आत्म्यारूपी मीनं या मनाची एवढी धाव घालू नये. बस थोडक्यात सगळं संपलं. आता शेवटची चाल होईल आणि कार्यक्रम संपेल. म्हणा. अंतर्याराये मनाचा विश्वास, वचनाचा विश्वास. अंतर्याराये वचनाचा विश्वास, वचनाचा विश्वास. अंतर्याराये वचनाचा विश्वास, वचनाचा विश्वास. अंतर्याराहे 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 वचनाचा विश्वास, वचनाचा विश्वास. न लगे उपदेश तो कामाने, सूचना ऐकून जा थोडे. न लगे उपदेश तो कामाने, न लगे उपदेश तो कामाने. गाला विधाव मनाची ओढी, मनाची ओढी. गाला विधाव मनाची ओढी, मनाची ओढी. न लगे उपदेश तू कामाने, न लगे उपदेश तू कामाने, न लगे उपदेश तू कामाने. नाला विधाव मनाची ओढी, मनाची ओढी. न घाला विधाव मनाची ओढी, मनाची ओढी. वचनी आवारे संताती आ आ वचनी आवाडी संताची, वचनी आवारे संताची, वचनी आवडी संताची. नागाला विधावा मनाची ओढी, मनाची ओढी. नागाला विधावा मनाची ओढी, मनाची ओढी. वचनी आवडी संतांची, वचनी आवडी
वचनी आवडी संतांची वचनी आवडी संतांचे वचनी आवडे संतांचे वचनी आवडे संतांचे न घाला विधान मनाची ओढी मनाची ओढी न घाला विधान मनाची पांडुरंगाच्या चरणावर झालेली सेवा यथाक्रम चिंतनामध्ये बाकीचा कोणाच्या उचिततेचा विचार न करता जो विषय कालपासून वारीच्या दृष्टीनं जो मांडला त्या क्रमामध्ये या चिंतनामध्ये आपल्याला उपयोग झालेला आहे. जे क्रमानं आले असतील त्यांना तर नक्कीच संगती जास्त लागेल. तेव्हा मग तुकोबारायांच्या शब्दात 3 चरणाचं झालेलं आहे विवेचन आजच्या या सेवेमध्ये समाप्त करायचं आहे. अजून याच क्रमातले 2 कार्यक्रम उद्याचे तर आहेतच. उद्या पहाटे प्रवचन, प्रार्थना आणि प्रवचन. उद्याला सामुदायिक प्रदक्षिणा नसल्यामुळं प्रदक्षिणेचे लोक प्रदक्षिणा साधक करतीलच. आणि 9 वाजता प्रसादाचं कीर्तन म्हणून उद्याला होईल. पण लोकांना ओढ असते, पळायची घाई असते. तेव्हा आम्ही इथंच निवासी आहोत. तुमच्यापेक्षा आम्ही फार भाग्यवान आहोत. पंढरीचे वारकरी होण्यापेक्षा पंढरपूरचे निवासी जर झालं तर तो जास्त भाग्यवान. ते आम्ही निवासीच, आमची काही एवढी ओढ तक नाही आहे. कुठं जायचंच नाही आम्हाला, दुसरं घरच नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. तेव्हा आमचं घरच इथं आहे. त्यामुळं आम्हाला काही ओढ नाही, तक नाही. पण तुमचं घर तिकडं असल्यामुळं तुम्हाला ओढ आहे, तक आहे. आणि त्यातले त्यात यंत्रयुगात तर फारच अवघड आहे. काय एकादशीसुद्धा पुरी करायची लोकांची तयारी नसते. काय द्वादशीला आम्ही दरवर्षी पाहतो, आमच्या वारीच्या वेळेलासुद्धा आषाढीला त्यांच्या गाड्याच्या रेल्वे टाईम टेबलला जर जुळलं नाही तर द्वादशी सोडायच्या आतसुद्धा पळतात कितीतरी लोक, पायी आलेले सुद्धा. मी दरवेळेला सारखं सांगत असतो, कमीत कमी अरे पायी आलेल्याने एवढं तरी करा. पण तरी गुंगारा देऊन जाणारे 5-25% लोक असतातच. असं आहे. येथे कुणाचे काय बागेले, तू का म्हणे बुडे बांधोनी दगड आणि तिथे काय कोड धावायचे. तेव्हा ही ओढ तुमची आहेच. आता ऐकले न घालावी धाव, पण आम्ही जाणार मात्र तिथंच आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय हो. 9 ते 11 कार्यक्रम आहे, हे लक्षात ठेवा. विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. पुढे पुढे विवा पुढे उत्तरे नाही विचारिला आरती नाही, लगेच ज्ञान देतो तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ते किंकरा ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.